श्रीगणेशाय नमः। ॐ अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली। सर्वांना खूप खूप स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा आपला जे विषय आहे तो म्हणजे 100 वेळेस हनुमान चालिसाचा पाठ केल्यानंतर आपल्याला कोणती शक्ती मिळते, आपल्याला कोणती सिद्धी मिळते व आपल्यासोबत कोणत्या चमत्कारी घटना घडतात। तर याबद्दल आजच्या विषयावर आपण बोलणार आहोत। तर जो 7 बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई, जो यह पढे हनुमान चालिसा, होय सिद्धी साखी गौरीसा। अर्थातच जो कोणताही व्यक्ती हनुमान चालिसाचा 100 वेळेस पाठ करेल तो सर्व बंधनातून मुक्त होईल व त्याला महासुखाची प्राप्ती होईल। म्हणजेच व्यक्ती कितीही मोठ्या संकटात असू द्या किंवा इतर काही अडचणीत असू द्या, त्या संकटातून तो 1001% बाहेर येणारच। आणि जर तुमच्यावर खूप मोठं संकट आलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचे सर्व रस्ते बंद झाले आहेत आणि आता तुमच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही, तर तुम्ही त्यावेळेस फक्त एकदा हनुमान चालिसाचे 100 पाठ करून बघा। आणि जर तुम्हाला वाटत असेल की असं संकट आलं आहे तुमच्यावर की या संकटातून बाहेर निघण्याचा कोणताही मार्गच नाही, तर त्यावेळेस फक्त एकदा हनुमान चालिसाचे 100 वेळेस पाठ करून बघा। तुमच्यासोबत काय चमत्कार घडेल याची म्हणजे आपण शब्दामध्ये वर्णनच करू शकत नाही। कारण तुमचं संकट कितीही मोठं असू द्या, तुमचं संकट डोंगरा एवढंही असेल, तर 100 वेळेस हनुमान चालिसाचा पाठ केल्यास तुम्ही त्या संकटातून एका क्षणामध्ये बाहेर याल। एका क्षणामध्ये तुमचा मार्ग मोकळा होईल त्या संकटातून। आणि एवढंच नाही तर हनुमान चालिसाच्या 100 पाठामध्ये इतकी शक्ती आहे की जर कोणी व्यक्ती कारागृहामध्ये म्हणजे जेलमध्ये बंद असेल आणि तो व्यक्ती निर्दोष असेल, त्याने काही गुन्हा केला नसेल, त्याला फसवलं गेलं असेल, तर त्या व्यक्तीने जर हनुमानजींचं ध्यान करून हनुमान चालिसाचे 100 वेळेस पाठ केले तर तो व्यक्ती चमत्कारिकरित्या जेलमधून निर्दोषपणे मुक्त होऊन कारागृहाच्या बाहेर येऊ शकतो। आणि त्याला बाहेर आणण्याचं काम स्वतः बजरंगबली हनुमानजी महाराज करतात। आणि त्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हनुमानजी महाराज येऊन मदत करतात म्हणजे करतातच। आणि आता पुढील फायदा म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर तंत्रप्रयोग केला आहे आणि तुम्हाला जादूटोणा केला आहे तुमच्यावर, तर इथं लक्षात घ्या की तंत्रप्रयोग जादूटोणा कितीही मोठा असला तर फक्त एक वेळेस हनुमान चालिसाचे 100 पाठ करा, त्यानंतर तो तंत्रप्रयोग एका क्षणामध्ये नष्ट होईल व ज्या व्यक्तीने तुमच्यावर ते तंत्रप्रयोग केला आहे, जादूटोणा केला आहे, त्या व्यक्तीवर उलटा पडेल आणि परत त्या व्यक्तीवर भारी पडेल आणि त्या व्यक्तीकडे जाईल तो तंत्रप्रयोग, तुमच्यावरचा नष्ट होईल पूर्णपणे आणि त्या व्यक्तीचं जाऊन नुकसान करायला सुरुवात करेल आणि त्याला पूर्णपणे बर्बाद करेल, त्याचा सत्यानाश करेल। एवढी शक्ती आहे हनुमान चालिसाचे 100 पाठ करण्यामध्ये। आणि हनुमान चालिसाचे 100 पाठ म्हणजे हा एक खूप मोठा ब्रह्मास्त्र प्रयोगच आहे। आणि जर कोणाला काही रोग असेल व तो रोग कितीही इलाज केला, कितीही औषध घेतलं, गोळ्या घेतल्या तरीही बरा होत नसेल, तर एक वेळेस हनुमान चालिसाचे 100 पाठ करून बघा, त्या रोगातून लवकरच आराम मिळेल व तो रोग हळूहळू नक्कीच दूर होईल। आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोगी व्यक्ती तर स्वतः 1 गिलासभर पाणी घेऊन सुद्धा पिऊ शकत नाही आणि तो व्यक्ती कसं काय हनुमान चालिसाचे 100 पाठ करणार? तर इथं आपल्याकडे पर्याय आहे, ऑप्शन उपलब्ध आहे आपल्याकडे। तर आपल्या परिवारातील कोणीही इतर व्यक्तीने त्या रोगी व्यक्तीच्या नावाने संकल्प घेऊन हनुमान चालिसाचे 100 पाठ करून आणि ते 100 पाठ पूर्ण झाल्यानंतर हातामध्ये जल घेऊन आणि या 100 हनुमान जे पाठ केलेले आहेत तुम्ही, त्या पाठांचं जे फळ आहे तर त्या रोगी व्यक्तीला देऊन आणि हातामधले जे आपण जल घेतलेलं आहे ते जमिनीवर सोडून द्यायचं असतं। आणि पुढील फायदा म्हणजे
जर कोणी व्यक्ती पैशाच्या अडचणीमुळे खूप दुःखी असेल किंवा बेरोजगार असेल, त्याच्या हाताला काम मिळत नसेल किंवा खूप गरिबी आलेली असेल, तर त्या व्यक्तीने हनुमान चालिसाचे 100 पाठ केले तर नक्कीच त्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशीच रोजगार मिळेल व त्या व्यक्तीची पैशाची अडचण, गरिबी हळूहळू दूर होईल. कारण हनुमान चालिसामध्ये म्हटलंच आहे, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबर दिन जानकी माता. आणि हनुमान चालिसाचे 100 पाठ केल्यामुळे व्यक्तीची बुद्धी जागृत होते आणि तो व्यक्ती कधीच चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. जर त्याने 100 वेळेस हनुमान चालिसाचे पाठ केले तर कधीही कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, कोणत्याही कामामध्ये तो व्यक्ती योग्यच निर्णय घेईल. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि तुमची स्मरणशक्ती इतकी वाढेल की तुम्हाला 10-15 वर्षापूर्वी तुमच्यासोबत काय घडलं होतं ह्या गोष्टी आपोआप तुम्हाला आठवायला सुरुवात होईल आणि आपोआप अशा गोष्टी आठवायला लागतील. एकदा प्रयोग करून बघा. प्रत्यक्षाला प्रमाणाची आवश्यकता नसते. एकदा तुम्ही करून बघा, आपोआप तुम्हाला कळून येईल की हनुमान चालिसाच्या 100 पाठमध्ये किती मोठी शक्ती आहे. आणि तुम्ही कोणत्याही कामामध्ये जर बजरंग बलीचं नाव घेऊन हात घातला तर ते काम पूर्णपणे यशस्वी होईल. त्या कामामध्ये कधीच अडथळा येणार नाही. कोणतंही काम असू दे, कोणतंही असेल काम, 100% यश मिळेल त्या कामामध्ये. आणि पुढील फायदा म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कामाला असाल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी तुमचे शत्रू असतातच. आणि काही शत्रू असे असतात की आपल्यासोबतच राहून एक दिवशी आपल्याच पाठीवर वार करतात. तर अशा शत्रूंना आपण ओळखू शकत नाही, कारण आपल्याला वाटतं की हे तर आपले मित्र आहेत, हे तर आपले मित्र आहेत. परंतु तेच शेवटी आपल्याला धोका देतात, आपलं नुकसान करतात. तर अशा लोकांपासून स्वतःला व आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण हनुमान चालिसाचे 100 पाठ केले पाहिजेत. जर तुम्ही हनुमान चालिसाचे 100 पाठ केले तर तुमचे हजारो नाही लाखो जरी शत्रू असतील तरी ते तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाहीत. आणि तुमच्या विरोधात कोणी जर षडयंत्र करत असेल आणि तुमच्याविषयी जर वाईट भावना ठेवत असेल तर त्याच क्षणी त्या व्यक्तीचं नुकसान व्हायला सुरुवात होईल आणि तो व्यक्ती बर्बाद व्हायला सुरुवात होईल. आणि त्याला बर्बाद करण्याचं काम स्वतः बजरंगबली हनुमान करतील. आणि त्या व्यक्तीचा पूर्ण सत्यानाश बजरंगबली करतील. कारण बजरंगबली आहेतच शत्रूंचा नाश करणारे आणि भक्तांची रक्षा करणारे. आणि ही एक आहे सर्वात मोठी हनुमान चालिसाचे 100 पाठ करण्याची शक्ती. आणि हनुमान चालिसाचे 100 पाठ केल्याने तुमच्या चेहऱ्यावर एक असा अलौकिक तेज येईल, अशी अलौकिक चमक येईल, अशी आभा येईल. आणि तुमचा शत्रू कितीही शक्तिशाली असला तर तो तुमच्या पुढे टिकणार सुद्धा नाही. आणि जर तुमच्या पुढे आला तर फक्त तुमच्या पुढे येऊ शकतो, पण म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये डोळे सुद्धा घालून बघण्याची त्याची हिंमत राहणार नाही. कारण तो इतका कमजोर होईल की तुमच्या पुढे त्याची थांबण्याची हिंमत होणार नाही. ही एक शक्ती आहे 100 हनुमान चालिसाचे पाठ करण्याची. आणि जर तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास, स्वतःवर काहीच तुम्हाला आत्मविश्वास नसेल तर एकदा हनुमान चालिसाचे 100 पाठ करून बघा. लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वतःला वाटेल की मी खूप शक्तिशाली झालो आहे, माझा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढला आहे. आणि जगातील कितीही मोठं, कितीही अवघड काम असलं तरी ते काम मी खूप सोप्या पद्धतीने आणि खूप म्हणजे सोप्या रीतीने करू शकतो. हा तुमच्यामध्ये स्वतः आत्मविश्वास जागृत होईल हनुमान चालिसाचे 100 पाठ केल्यामुळे. आणि इतकंच नाही तर तुमची सुंदरता वाढेल, चेहऱ्यावरची चमक वाढेल, आकर्षण शक्ती वाढेल. आणि जे लोक तुम्हाला आधी तुमच्या जवळ पण येत नव्हते, तुम्हाला बोलत पण नव्हते, तुम्हाला भाव पण देत नव्हते, ते लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होईल व ते लोक तुम्हाला आदर देतील, तुमचा मान सन्मान देतील, तुम्हाला तुमचा आदर करतील. आणि जर कोणी व्यक्ती दर मंगळवारी हनुमान चालिसाचे 100 पाठ करेल त्याला हनुमान चालिसा सिद्ध होईल. आणि स्वतः बजरंगबली हनुमानांचा अंश त्या व्यक्तीमध्ये जागृत होईल. आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या रोगी व्यक्तीवर फक्त हात जरी ठेवला किंवा स्पर्श जरी केलं तर त्या व्यक्तीचा रोग पूर्णपणे बरा होईल. ही शक्ती तुम्हाला मिळते. आणि कोणी व्यक्ती प्रेतबाधेने ग्रस्त असेल
किंवा प्रेतबाधा झालेली असेल कोणत्या व्यक्तीला आणि तो व्यक्ती जर तुमच्या पुढे चुकून जर आला तर तुम्हाला बघून तो व्यक्ती ओरडायला लागेल, इकडे तिकडे पळायला लागेल, कारण तुमच्यामध्ये त्याला स्वतः हनुमान दिसतील. कारण तुम्ही दर मंगळवारी हनुमान चालिसाचे 100 पाठ केल्यामुळे तुमच्यामध्ये स्वतः हनुमानजीचा अंश जागृत होईल आणि हनुमान तत्व तुमच्यामध्ये जागृत होईल. आणि हनुमान चालिसाचे 100 पाठ करणारा व्यक्ती जर कोणत्या अशा ठिकाणी गेला ज्या ठिकाणी लोक म्हणतात ना, हे या ठिकाणी भूतं राहतात, प्रेत राहतात किंवा हॉन्टेड ठिकाण असतं, तर तशा ठिकाणी जर 100 हनुमान चालिसाचा पाठ करणारा व्यक्ती गेला तर त्या व्यक्तीचा फक्त त्या ठिकाणी पाऊल जर पडलं तर ते हजारो लाखो भूतप्रेत ती जागा सोडून कायमस्वरूपी पळून जातात. एवढी मोठी शक्ती मिळते हनुमान चालिसाचे दर मंगळवारी 100 पाठ केल्यामुळे. आणि जर तुम्ही हनुमान चालिसाचे 100 पाठ केले तर स्वतः बजरंगबली हनुमान तुमच्यासोबत 24 तास असतील. आणि तुमचा मंगल ग्रह जो असतो, ज्या मंगल ग्रहामुळे मान सन्मान मिळतो, तो मंगल ग्रह इतका मजबूत होईल की तुम्ही कुठेही अनोळखी ठिकाणी पण तुम्ही गेलात तर तुमचा तिथं पण मान सन्मान होईल, तुम्हाला तिथं पण आदर मिळेल आणि तुमचं आयुष्य सर्व बाजूंनी मंगलमय होईल. तुमच्या आयुष्यात कधीच अमंगल होणार नाही. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो, आयुष्यामध्ये फक्त एक वेळेस हनुमान चालिसाचे 100 वेळेस पाठ करून बघा. त्यानंतर तुम्हाला दर मंगळवारी हनुमान चालिसाचे 100 पाठ करण्याची स्वतः तुमच्या आत्म्यातून इच्छा होईल. याची 1,01,000% गॅरंटी आहे आणि एवढी शक्ती आहे हनुमान चालिसाचा पाठ करण्यामध्ये. तर धन्यवाद मित्रांनो, सर्वांना जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली.